नमस्कार. शेअर बाजाराच्या जगात आपलं स्वागत आहे. हे एक असं जग आहे जिथे प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी येतो. पण इथे एक असं कोडं आहे जे खूप कमी लोकांना सोडवता येतं. आज आपण तेच कोडं उलगडणार आहोत. बरं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेअर बाजारात 10 पैकी 9 लोक पैसे का गमावतात? विचार करा, 90%. हा आकडा फक्त धक्कादायक नाहीये. तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की नक्की काय चुकतंय, यामागे काय रहस्य आहे. हे आकडेवारी नाही, ही एक गोष्ट आहे. 90% लोकांची गोष्ट जे बाजारात पैसे गमावतात आणि फक्त 10% लोकांची गोष्ट जे सातत्याने पैसे कमावतात. हेच आहे बाजाराचं कटू सत्य. पण असं का होतं? त्या 10%मध्ये असं काय वेगळं आहे जे 90%ना जमत नाही? चला, त्यांच्या विचारांच्या आणि कामाच्या पद्धतीच्या खोलात शिरूया. खरं तर बाजारात 2 प्रकारचे खेळाडू असतात. एकीकडे आहे स्मार्ट मनी, म्हणजे मोठे अनुभवी गुंतवणूकदार, आणि दुसरीकडे आहे सामान्य गुंतवणूकदार, जे बहुतेक वेळा गर्दीचा एक भाग बनून राहतात. यांच्यात फक्त पैशांचा नाही, तर विचार करण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फरक आहे. आता बघा, इथे फरक अगदी स्पष्ट आहे. जे 90% लोक आहेत ते काय करतात? जेव्हा सगळं काही छान चाललेलं असतं, मार्केट एकदम वर असतं, तेव्हा ते खरेदी करतात. म्हणजे उत्साहाच्या भरात. ते गर्दी जिकडे जाईल तिकडे धावतात. टीव्हीवरची टीप ऐकली आणि लगेच कामाला लागले. या उलट जे 10% स्मार्ट मनी आहेत ना, ते एकदम उलटं करतात. जेव्हा बाजारात भीती असते, सगळे विकायला लागतात, तेव्हा ते शांतपणे खरेदी करतात. ते गर्दीच्या विरोधात चालतात. कारण त्यांचं लक्ष शेअरच्या किमतीवर नाही, तर कंपनीच्या मूळ व्यवसायावर असतं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाजार हा एका चक्रासारखा चालतो. स्मार्ट मनीला हे चक्र अगदी बरोबर माहीत असतं. त्यांना माहिती आहे की तेजीनंतर मंदी येणारच आणि मंदीनंतर तेजी येणारच. पण 90% लोक या चक्रात अडकतात आणि तात्पुरत्या चढउतारांवर प्रतिक्रिया देत राहतात. आता आपण त्या एका मूलभूत चुकीकडे येऊया, ज्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांचं नुकसान होतं. ती चूक म्हणजे शेअरची किंमत आणि कंपनीचा व्यवसाय या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं समजणं. खरं तर हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. शेअरची किंमत म्हणजे नेमकं काय? अहो, तो फक्त बाजाराच्या मूड दाखवणारा एक आरसा आहे. रोजची खरेदी विक्री, लोकांच्या अपेक्षा, त्यांची भीती, या सगळ्याचं प्रतिबिंब म्हणजे शेअरची किंमत. याचा कंपनीच्या खऱ्या परिस्थितीशी थेट संबंध असतोच असं नाही. ह्याच्या अगदी उलट व्यवसायाचं मूल्य म्हणजे कंपनीचा पाया, तिची खरी ताकद. हे कशावर ठरतं? तर कंपनीची विक्री, तिचा नफा, तिचं नेतृत्व यांसारख्या ठोस गोष्टींवर. शेअरची किंमत रोज बदलेल, पण कंपनीचं मूळ मूल्य इतक्या लवकर बदलत नाही. हे उदाहरण बघा, किती सोपं आहे. समजा एखाद्या कंपनीचा शेअर पडला. याचा अर्थ असा नाही की तिथले सगळे कर्मचारी काम सोडून निघून गेलेत, आणि शेअर वाढला म्हणजे कंपनीचा नफा एका रात्रीत दुप्पट झाला, असंही होत नाही. किंमत आणि कंपनीचा कारभार या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मग खरी चूक काय आहे? ती हीच आहे. कंपनीच्या व्यवसायाचा अभ्यास न करता फक्त तिच्या शेअरच्या किमतीवरून तिला चांगलं किंवा वाईट ठरवणं. किंमत खाली आली की कंपनी खराब आणि वर गेली की कंपनी चांगली. हा दृष्टिकोनच चुकीचा आहे. चला, आता आपण त्या काही सामान्य सापळ्यांबद्दल बोलूया, ज्यात 90% लोक पुन्हा पुन्हा अडकतात आणि आपलं नुकसान करून घेतात. पहिली चूक, टीव्हीवरच्या टिप्स फॉलो करणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सल्ला देतात, शिक्षण नाही. दुसरी चूक, सल्लागारांवर आंधळा विश्वास ठेवणं. तुम्हाला माहिती आहे का की अनेकदा ते स्वतः त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत जे ते तुम्हाला घ्यायला सांगतात. तिसरी चूक, स्टॉप लॉसचा चुकीचा वापर. जोखीम कमी करायची असते, पण लोक घाबरून चुकीच्या वेळी शेअर विकून टाकतात. आणि चौथी, सगळ्यात मोठी चूक, वाईट बातमी आली की घाबरून जाणं. कच्च्या मालाची किंमत वाढली, ही तात्पुरती समस्या आहे, पण लोक घाबरून शेअर विकून टाकतात, आणि हीच तर स्मार्ट मनीसाठी संधी असते. ठीक आहे, आतापर्यंत आपण चुकांबद्दल बोललो, पण आता उपायांबद्दल बोलूया. त्या 10% लोकांसारखा विचार करण्यासाठी आणि तशी कृती करण्यासाठी काय करावं लागेल? चला, स्मार्ट मनी प्लेबुकचे काही नियम पाहूया. या प्लेबुकचं एकच ध्येय आहे, भीती आणि लोभ या भावनांना बाजूला सारून ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निर्णय घेणं. आणि हा आत्मविश्वास कुठून येतो? तो फक्त आणि फक्त अभ्यासातून येतो. मग चांगल्या कंपन्या शोधायच्या कशा?
सुरुवात करा मार्केट लीडर्सपासून. जी कंपनी आपल्या क्षेत्रातली दादा आहे तिला व्यवसाय कसा चालवायचा हे चांगलं माहीत असतं. मग असे उद्योग शोधा जे गेल्या 10-15 वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत आणि शेवटी त्या उद्योगांमधील ज्या टॉप कंपन्या आहेत त्यांचा खोलवर अभ्यास करा. हीच तुमच्या गुंतवणुकीची मजबूत पायाभरणी आहे. पण फक्त चांगली कंपनी शोधून भागत नाही, तिला आतून समजून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी या 4 पायऱ्या आहेत. पहिली, संधी ओळखा. जेव्हा बाजारातल्या तात्पुरत्या भीतीमुळे एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर खाली येतो तेव्हा ती एक संधी असते. दुसरी, कंपनीचे कॉन्फरन्स कॉल वाचा. मॅनेजमेंट स्वतः सांगतं की कंपनी काय करत आहे आणि पुढे काय करणार आहे. तिसरी, त्या कंपनीच्या सीईओच्या मुलाखती ऐका. त्यातून त्यांची विचार करण्याची पद्धत कळते. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची पायरी, आकड्यांच्या मागे असलेलं का शोधा. म्हणजे कंपनीची विक्री का कमी झाली, ही समस्या तात्पुरती आहे की कायमची. आणि या सगळ्या मेहनतीचा परिणाम काय होतो? जेव्हा 90% लोक छोट्या मोठ्या बातम्यांनी घाबरून आपले शेअर्स विकत असतात, तेव्हाच ते 10% स्मार्ट गुंतवणूकदार त्याच उत्तम कंपन्या मोठ्या सवलतीत खरेदी करत असतात. त्यांच्यासाठी बाजारातील घसरण म्हणजे संकट नाही, तर एक सुवर्ण संधी असते. तर जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. गुंतवणुकीचे निर्णय खरोखर अभ्यासावर आधारित आहेत की बाजारातल्या गोंधळावर दिलेली एक प्रतिक्रिया आहे? याचं उत्तरच ठरवेल की आपण 90% राहणार की 10% जाणार. विचार नक्की करा.